आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसिर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक संमत झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले. मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु हैं उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है, तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मजिस्ट्रेट देता है, एसडीएम देता है, डीएम देता है. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्ममृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख यांना ओडिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. वाघांचं संवर्धन हे फक्त एका प्राण्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण परिसंस्थेचं रक्षण करणं आणि निसर्गाशी असलेलं भारताचं गहिरं नातं जपणं यात अंतर्भूत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हमारी जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई. 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है. एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है. डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं विकसित केलेल्या निसर्गस्नेही पर्यटनाच्या वेब पोर्टलचं अनावरण यादव यांच्या हस्ते आज झालं. सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती एकाच मंचावर आणून त्याद्वारे जनजागृती आणि संतुलित पर्यावरणाला चालना देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे.
नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3ऱ्या क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण पहिल्या क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600च्या वर गेली आहे. अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. CPI माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि 141 गुन्ह्यांमध्ये तो हवा होता. बेसरा याच्यासह अन्य 2 नक्षलवाद्यांनाही अटक झाली असून त्यापैकी एकावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये नक्षलवादी जाळ्याचा विस्तार करण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्या सर्वांवर मिळून एकूण 50 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. NMC अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं MBBSच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली आहे. यात अपंगत्वाच्या टक्केवारीऐवजी योग्य मदतीच्या सहाय्यानं संबंधित उमेदवार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का याला महत्त्व दिलं जाणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार MBBS प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता अपंगत्व मूल्यांकन मंडळानं केलेल्या कार्यक्षमता चाचणीच्या आधारे ठरवली जाईल. जपानच्या कुमामोतो भागात काल झालेल्या भूकंपात किमान 18 जण मृत्युमुखी पडले आहेत. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात किमान 62 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं. आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर, गोलाघाट, चराईदेव आणि जोरहाट या जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 12 पदकं मिळवली आहेत. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताचे बॉक्सर्स अंकुश जाधव, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लवलीना बोरगोहाईन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जदुमनी सिंग यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. त्यामुळे या गटांमध्ये भारताची 8 पदकं निश्चित झाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDAचे निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसिर बेसराला झारखंडमध्ये अटक आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.